हॅलो एव्हरीवन, मी आहे प्राजक्ता आणि मी राहते कॅनडामध्ये. कॅनडामध्ये टेम्परेचर विंटर्समध्ये खूपच लो असतं, कारण इथं बऱ्याचदा प्रचंड वेगाने वारे वाहतात, थंड असतात आणि स्नोफॉल असतो, कधी पाऊस तर कधी ऊन, असं सतत चेंज होणारं वातावरण असतं. तर अशा वातावरणात आणि कधी कधी तर टेम्परेचर ऑलमोस्ट -30पर्यंत ते 40पर्यंतही जातं. तर मग मला प्रश्न असा पडला की मग घरात आपलं पाणी कसं काय येतं? इतकं थंड वातावरण असताना घरातल्या पाण्याचा सप्लाय कधी स्टॉप का होत नाही? कारण इथं आल्यापासून मी तर कधी पाहिलं नाही की टेम्परेचर खूपच लो गेले आणि घरात पाणी आलं नाही. तर त्याच्यासाठी बरेचसे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कॅनडाच्या गव्हर्नमेंटकडून घेतले जातात, ज्याची आपण चर्चा आज करूया. जसे की जे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्स आहेत त्या जमिनीच्या गोठणाऱ्या पातळीपेक्षा म्हणजेच फ्रॉस्ट लाईनपेक्षा खूप खोल असतात, त्यामुळे पाणी गोठण्याचा धोका टळतो. तसेच पाईपला इन्सुलेशन मटेरियल, तसेच इथे वॉटर टॉवरचंही असतात जे उंचीवर असतात, त्याच्यामुळे पाण्याचा दाब हा टिकवला जातो आणि पाणी पुरवठा अखंडित राहतो. तसेच पाईपची जी आहे ती नियमित देखरेख केली जाते, त्यांच्यामध्ये फेरतपासण्या केल्या जातात, त्यामुळे कुठेही गळती होत नाही किंवा त्याच्यावर नियमित देखरेख केली जाते. घरातल्या पाईप्सची पण सुरक्षा करण्यासाठी त्याच्यावर इन्सुलेशन मटेरियल्स असतात ते लावले जातात, त्यामुळं घरातले पाईप्सही व्यवस्थित राहतात. तसेच इन केस ऑफ एनी इमर्जन्सी, जसं की पाईप फुटले किंवा गोठले, तर त्यावेळी स्थानिक प्रशासन किंवा जलविभाग येऊन तत्काळ त्यांची मदत करतात किंवा पाईप चेंज केले जातात. सो अशा प्रकारच्या मॉडर्न टेक्निक्स यूज करून कॅनडामध्ये पाणी सुरळीत केले जाते. तसेच इथले लोक डायरेक्ट टॅप वॉटरही पितात. आय डोंट नो हे सुरक्षित आहे की नाही, पण मी तर नाही पित. इथं आल्यावर मला पाणी तर सूट झालं नाही, सो मी फिल्टर आणला होता. तसेच इथं एवढ्या थंडीमध्ये भांडी घासासाठी पाणी किंवा घरकामासाठी पाणी लागत असेल तिथं हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर असं दोन्हींची व्यवस्था असते, त्यामुळं सर्व सोयी इथे ऑलरेडी आहेत. सो तुम्हाला माझी माहिती कशी वाटली ते नक्कीच कळवा, आणि तुम्ही कॅनडात राहत असाल तर तुम्ही कुठे राहतात तेही कमेंट करा. थँक्यू.